मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट। सायली अर्जुनला म्हणते का हो आज यायला उशीर झाला, तेव्हा अर्जुन म्हणतो हो बॅक टू बॅक मीटिंग होत्या, त्यांना प्रतिमा आत्याची फेक बॉडी सापडली होती, आपल्याला त्याच्यातून इन्व्हेस्टिगेशनसाठी मॉरमध्ये जावे लागते, त्याआधी खूप पेपरचे वर्क पण असते। इकडे नागराज झोपीत म्हणत असतो की मी तुला खायला देणार आणि तू मला धमक्या देणार, हे नाही चालणार। हे बोलणं सुमन ऐकते आणि नागराजला उठवते। त्यावेळी नागराज खूप घाईगडबडीत उठतो आणि कशाला उठवलं, झोपलो होतो ना चांगलं। तेव्हा नागराजचं लक्ष सुमनच्या गळ्याकडे जातं। तो म्हणतो सुमन मंगळसूत्र कुठं टाकलं? सुमन म्हणते पडलं असेल बहुतेक, लक्षात आलं नाही माझ्या। नागराज म्हणतो पडलं असेल लक्षात नाही आलं। नागराज सुमनचा हात पकडतो आणि म्हणतो सुमन ते मंगळसूत्र आहे, साधा सुद्धा दागिना नाही, तो सोन्याची किंमत नाही का राहिली तुला? त्यावेळी सुमनचा नागराजने पकडलेला हात सोडते आणि म्हणते त्यासाठी आधी नवऱ्याने बायकोची किंमत ठेवावी लागते। माझं मंगळसूत्र तुमच्यासाठी एवढं महत्त्वाचं असेल तर ते का घातलं जातं हेही लक्षात ठेवलं जावं। नागराज रागात म्हणतो हाकलून देईना या घराच्या बाहेर, जास्त बडबड केलीस तर। सुमन म्हणते धमक्या नाही द्यायच्या, हे माझे पण घर आहे, आता पटकन आवरा आणि खाली या, तुमचं उद्धट बोलणं ऐकत बसायला वेळ नाही माझ्याकडे। हे बोलून निघून जाते। इकडे साक्षी घरामध्ये विचार करत असते। त्यावेळी तिच्या घराबाहेर कोणीतरी बोलत असते। तेव्हा साक्षी म्हणते कोणाचा आवाज आहे, इथे तर फारसं कोणी येतच नाही। साक्षी जाते आणि त्या दरवाजामधून एका होलातून पाहते। तिला कळते की घराबाहेर तर पोलीस आले। इकडून प्रिया ह्या पोलिसांना लपून पाहत असते। त्यानंतर ते पोलीस लोक साक्षीच्या दाराची बेल वाजवतात। त्यावेळी आत बसलेली साक्षी खूप घाबरते। तिथे लपून बसलेली प्रिया बाहेर येते आणि म्हणते तुम्ही माझं दार तोडावं लागेल असं का म्हणतायत, का काय झालंय का? तेव्हा ते पोलीस लोक म्हणतात तुम्ही येथे राहतात का? प्रिया म्हणते हो। पोलीस म्हणतात आम्ही तुमच्या खाली राजन खोत राहतात, आम्ही त्यांच्या चौकशीसाठी आलोय, तुम्हाला काय माहिती आहे का त्यांच्याबद्दल? प्रिया म्हणते नाही। ते पोलीस तिथून निघून जातात। तेव्हा प्रिया म्हणते साक्षी दार उघड, ते पोलीस गेले। वेळी साक्षी दार उघडते। तर मित्रांनो पुढे काय होईल हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद भावांनो।